मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीचा वाद आता शिगेला पोहोचलाय। नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला। दरम्यान यानंतर राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच इशारा दिला। तर दुसरीकडे अर्ज बाद केल्यामुळे उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावर आरोप केले। त्यामुळे अनगर नगर पंचायतीवरून सुरू झालेलं राजकारण आता चांगलंच तापण्याची शक्यता आहे। अजित पवारांना आव्हान देणारे हे आहेत मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटील। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे। दरम्यान यानंतर जल्लोष करताना राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटील यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलंय। अजित पवार अनगरकरांचा नाद करायचा नाही असा थेट इशारा बाळराजे पाटलांनी अजित पवारांना दिला। दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। त्यामुळे अनगर नगरपंचायतीचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे। चॅलेंज वगैरे असं काही नव्हतं। त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की गेल्या 5 वर्षांपासून आम्ही बघतोय त्यांचे काही कार्यकर्ते जाणून बुजून आमच्या कुटुंबाला, आमच्या गावाला, आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत होते आणि एक 5 वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो। हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो। शेवटी प्रत्येकाला एक लिमिट असते आणि आज तर त्यांनी आमची नगरपंचायत लावण्यापर्यंत त्यांची त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु तो निसर्गाने सुद्धा तो हाणून पाडला आणि आमची नगरपंचायत ही बिनविरोध झाली। त्या उत्साहाच्या भारामध्ये, त्याला चॅलेंज वगैरे असं काही नाही, उत्साहाच्या भारामध्ये ते गेलं असेल तोंडातून। बाळराजे पाटलांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर उज्ज्वला थिटेंनी बाळराजे पाटील राजन पाटलांवर टीकास्त्र डागलाय। तर उत्साहाच्या भरात मुलाच्या तोंडून शब्द निघाल्याचं म्हणत राजन पाटील यांनी अजित पवारांची माफी मागितली आहे। ज्या अजितदादा पवार यांनी आणि पवार साहेबांच्या घराण्यांनी यांना एवढं मोठं बनवलं, त्यांच्या हाताला धरून हे इतके मोठे झाले आणि एकेरी भाषा शैलीमध्ये अजितदादांना बोलावं इतके हे मोठे झालेत। सगळी विकृती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली। आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा, भावनेत म्हणा, जे अपशब्द झाले ते अत्यंची ती व्हायला नको होते। त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो। मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो। माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा। बाळराजे पाटलांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर पुतण्या रोहित पवारांनी बाळराजेंचा चांगला समाचार घेतलाय। आदरणीय राजन पाटील साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवाचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून अत्यंत वाईट वाटलं। आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही। ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल। मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही। त्यामुळे त्यांना म्हणावं, थोडं दमानं घ्या। असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतो। आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा, असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर राजन मालकांना टॅग करत पोस्ट केलेली आहे, खेद व्यक्त केलेला आहे। या संदर्भात कुठेतरी आपल्याला समज द्यावी अशी त्यांची भावना आहे। नाही, रोहित दादा माझे मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत काम केलंय आणि त्याला आठवण करून देतो दादांना की दादा, महाराष्ट्रातला पहिला राजकीय कार्यक्रम तुमचा या बाळराजे पाटलांनी मोहोळ तालुक्यामध्ये घेतला होता। बस एवढी आठवण त्यांच्यापुरतं बस झाली। कुठंतरी त्या लोकांनी विचार करायची वेळ आहे। नाव त्यांचं बाळराजे असलं तर त्यांनी बाळासारखं राहावं, कारण तुम्ही
आपली गुणवत्ता पात्रता विसरू नये. आपण ज्यांच्या नेतृत्वात इतके वर्ष काम केलेले, आपल्या राजकीय जीवनाला भरभराटी ज्यांच्यामुळे मिळाली आहे, त्या नेतृत्वाबद्दल बोलत असताना 10 वेळा विचार करून त्यांनी बोलावा. अनगर नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झालाय. दरम्यान यानंतर त्यांनी थेट राजन पाटलांवर आरोप केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनगरमध्ये उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपकडून राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्यानं छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. अर्ज बाद केल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांवर आरोप केलाय. सूचक म्हणून मुलाची अर्जावर सही होती, मात्र छाननीच्या वेळी अचानक सही गायब कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच कागदांमध्ये फेरफार झाल्याचाही आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय. त्या दाखल्याबाबतचा जर तो सब्जेक्ट त्यांच्या लक्षात आला की ही 3 दिलेले दाखले आपण गहाळ करू शकत नाही, म्हणून त्यांनी तिसराच मुद्दा उपस्थित केला की सूचकाची सही नाही. अहो लक्षात घ्या, माझ्या मुलाच्या जीवाला धोका आणि माझ्या जीवाला एवढा धोका पत्करून तिथं गेलोय आणि मुलाची सही लागणार म्हणूनच त्याला घेऊन गेलते. जिथं आई स्वतःच्या मुलाला धोका आहे तिथं मग घेऊन जाईल का? सही करण्यासाठी त्याला न्यायचं होतं म्हणूनच नेलतं आणि मुलाची सही राहिलीच कशी? ही माणसं पेंड्यामध्ये आजपर्यंत किती लोकांना जाळलेलं आहे आणि कसा कारखान्यामधच्या बॉयलरमध्ये यांची हाडंसुद्धा सापडू दिलेली नाहीत असे ह्याने पुरावे मिटवलेली ही माणसं, त्यातनं 4 कागद गहाळ करायला किती वेळ लागते हो? हा निर्णय एकट्या उज्ज्वला थिटेचा नाही किंवा हा निर्णय एकट्या राजन पाटलाचा नाही, हे गावानं ठरवायचं असतं. गाव ठरवल ते राव ठरवत नसतं. त्यामुळे गावानं जर तिला ठरवलं असतं तर मी आनंदाने स्वीकारलं असतं. आमचं का नाही आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी देखील राजन पाटलांवर टीका केली आहे. उज्ज्वला थिटेंवर अन्याय करण्यात आलाय. प्रशासनाने काही टेक्निक वापरून सही गायब केली का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर विरोधकांकडे बोलायला काही उरलं नसल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राजन पाटलांनी म्हटलंय. अनगर नगरपंचायतीच्या करता नगराध्यक्ष पदाकरता उज्ज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला. अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला. लोकशाही मार्गानं निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं अनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते, यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे, परंतु एकत्र राहतात. परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे, कुठला विषयच नाही आहे, विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत. अनगर नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची माळ हातात घेऊन जल्लोष करण्यात आला. तर राजन पाटलांनी पत्नी जयश्री पाटील यांच्यासोबत फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आलाय. मात्र सही केलेली असताना देखील छाननीत अर्ज कसा बाद करण्यात आला असा सवाल थिटे यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात जाण्याचा इशारा थिटेंनी दिलाय. तर दुसरीकडे बाळराजेंनी अजित पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर मोहोळमधलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, मोहोळ, सोलापूर.